हम मालेगांव में 20 गांव में हेल्थ केयर सर्विसेज प्रोवाइड करते हैं एमएमयू के थ्रू। एक वरदान की तरह वहाँ पे काम करती है और लोगों को प्राइमरी हेल्थ केयर सर्विसेज उनके डोर टू डोर पहुँचाती है। आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल नाही। हमारे यहाँ पर हॉस्पिटल नहीं है तो हमको छोटी छोटी चीज़ के लिए भी बहुत दूर जाना पड़ता था। केंद्राच्या ठिकाणी आम्हाला मोठ्या हॉस्पिटलवर तर म्हातारी माणसं असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही। हमारे वाशिम डिस्ट्रिक्ट में ट्राइबल विलेजेस है जहाँ पे प्राइमरी हेल्थ केयर सर्विसेज अवेलेबल नहीं है। ओल्डर एज ग्रुप है, यंगर एज ग्रुप है या चिल्ड्रंस है या एएनसी है जो पीएचसी या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स तक नहीं पहुंच सकते, उन लोगों को हम वहाँ पे हमारी जो मोबाइल यूनिट वैन है उनके माध्यम से हम मेडिकल सर्विस प्रोवाइड करते हैं। हमारे एमएमयू में ओपीडी है, फार्मेसी है, पैथो लैब है। 0 ते 2 वयोगटातील बच्चू आहेत किंवा गरोदर माता आहेत, वृद्ध रुग्ण आहेत जे पोचू शकत नाहीत, त्या अशा सर्व रुग्णांपर्यंत मोफत आरोग्य सेवा तसेच औषधी या व्हॅनमार्फत दिली जाते। आमच्या गावात गाडी आल्यामुळे आम्ही इथेच तपासणी करतो आणि माझ्या गुडघ्याला कमरेला फरक पडला। दर शनिवारी आमच्या इथे गाडी येते बा 9-10 वाजता, तर ती गरीबाईला सगळं औषध देते। माझे नाव प्रीती सहदेव परवट आहे। मी चाइल्ड सर्व्हायवल इंडियामध्ये SBI फाउंडेशनमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते। माझी जबाबदारी पेशंटचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, ऑफलाईन नोंदणी ठेवणे, पेशंटचे BP चेक करणे, पेशंटचे वजन चेक करणे, पेशंटचे टेम्परेचर चेक करणे आणि गरज असलेल्या पेशंटला रेफर करणे, रेफर केलेले पेशंटचे नोंदणी ठेवणे, रेफर केलेल्या पेशंटचे फॉलोअप घेणे। माझं नाव कोमल शामराव बिल आहे। मी एकांबा येथे राहते। आमच्या गावामध्ये दर हप्त्याला SBIची गाडी येते, ती आम्हाला मोफत सेवा करते। माझं नाव पवन सुभाष कालापाड आहे। चाइल्ड सर्व्हायवल इंडिया SBI फाउंडेशनमध्ये मी फार्मसिस्ट म्हणून काम करत आहे। गावामध्ये जे बी गर्भवती महिला असतील त्यांना जे काही इसेन्शियल मेडिसिन लागते ते आपण त्यांना प्रोवाइड करून देतो। हमारे यहाँ पर जो डॉक्टर आते हैं वो BP, शुगर, वज़न सब चेक करते हैं और हमें विटामिन की दवाई देते हैं। यहाँ जो डॉक्टर आते हैं वो हमें टाइम टाइम से बताते हैं हमें क्या खाना पीना चाहिए और एक माँ को बच्चे के लिए क्या क्या करना चाहिए। मेरा नाम अजहर खान महबूब खान है। मैं SBI फाउंडेशन और चाइल्ड सर्वाइवल इंडिया में लैब टेक्नीशियन की पोस्ट पर काम करता हूँ। हमारी लैब में HB, शुगर, BP, LFT, KFT, लिपिड प्रोफाइल, टाइफाइड, विडाल और ब्लड ग्रुप की जांच होती है। तर आमच्या या वर्दरी खुर्द गावामध्ये आमचं हे गाव खेडे विभाग असल्यामुळे गावाच्या चारी बाजूनी जंगल आहे। गावामध्ये येण्यासाठी रस्ता नाही। गावामध्ये एकही असा कोणता डॉक्टर नाही। माझ्यासारख्या वृद्ध आणि वयस्कर लोकांना आम्ही जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि आमच्यासारख्या गरीब लोकांजवळ पैसेसुद्धा नाहीत। त्या गाडीमुळे फ्री पास सेवा मिळते, फुकट औषधी मिळतात। 435 त्यावेळी शुगर होतं, गोळ्या दिल्या, मी चहा बंद केला, गोड खाणं बंद केलं आणि तेव्हापासून माझं शुगर कंट्रोलमध्ये आलं। मग ते 400चं शुगर 150, 180, 182वर आलं। जेव्हापासून ही गाडी आमच्या गावामध्ये आली आहे तेव्हापासून आम्हाला मोफत सुविधा मिळत आहेत। रक्त चेक केल्या जाते, अजून BP चेक केल्या जाते। माझ्या गावामध्ये पहिले कोणी बिमार पडलं तर गोळी पण मिळू लागली नव्हती। डॉक्टर जे तपासतात ते फ्रीमध्ये, गोळ्या पण मला फ्रीमध्ये मिळतात। आमच्या गावामध्ये जेवढे जे किशोरीन मुलीची सभा घेतो आणि त्या सभेमध्ये मासिक पाळीविषयी माहिती देतो, त्यांना स्वच्छताविषयी MC विषयी पूर्ण पॅड वगैरे आम्ही त्यांना माहिती देऊन सगळं ती आम्हाला पर्सनल हायजीन, खाना पिना याबद्दल माहिती सांगते। आईच्या हातात बांगड्या, बाबाच्या हातात घोड्या। बहुत सारे ऐसे स्कूल है जहाँ पे हमने हैंड वॉश प्लेटफॉर्म की और पीने के पानी की व्यवस्था हमने स्कूलों में की है।
जेव्हा आम्ही त्या गावामध्ये जातो तेव्हा रुग्ण आम्हाला सांगतात, मॅडम व्हॅनद्वारे आमची महिन्यातून 4 वेळा तरी तपासणी होते आणि आम्हाला औषधीही मिळतात. जब से हमारा प्रोग्राम चल रहा है तब से हमने 11,000 लोगों के लाइफ में उनके पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लाया है. डॉक्टर आणि पूर्ण टीम खरोखर धन्यवादास प्राप्त आहे. SBI फाउंडेशनमधून ही गाडी येते तेव्हापासून मला पण माझ्या गावकऱ्यांना खूप सारा फायदा झाला आहे.